नमस्कार मित्रांनो, माझं नाव भाग्यश्री. मी यूकेमध्ये राहते. तर आजचा व्हिडिओ हा प्रायमरी स्कूलमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं त्याबद्दल आहे. कारण माझ्या मुलाचं ॲडमिशन घेताना मी काय प्रोसेस फॉलो केल्या आणि मला स्वतःला पर्सनल एक्सपिरियन्स काय आला त्याबद्दल मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे. आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा आम्ही इंडियन माइंडसेटनी आलो की इथे आल्यावरती लगेच मुलाला स्कूलमध्ये घालायला नको, कारण थोडंसं त्याला ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल. म्हणून आम्ही विचार केला की त्याला 1-2 महिने घरी ठेवता येईल. पण झालं असं की माझ्या हस्बंडचे जे कलीग आहेत ते ऑलमोस्ट 20 इयर्स इथे राहतात आणि जे कलीग आहेत त्यांची वाईफ काउन्सिलमध्ये जॉब करतात. तर त्यांच्याकडनं आम्हाला खरंच खूप हेल्प झाली. तर त्यांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही आत्ता मुलाला घरी ठेवून काहीच उपयोग नाहीये, तर तुम्ही त्याला आत्ता स्कूलमध्ये घातलं तर ॲटलिस्ट तो त्या लँग्वेजसाठी, म्हणजे इंग्लिश लँग्वेज, तुम्हाला माहिती आहे ब्रिटिश नेटिव्ह ॲक्सेंट इज व्हेरी टफ टू अंडरस्टँड दॅट. आत्ता त्याला स्कूलमध्ये तुम्ही घातलं तर त्या लँग्वेजसाठी तो यूज टू होईल. त्याला इथलं ब्रिटिश कल्चरमध्ये थोडासा तो त्याच्यासाठी यूज टू होईल. तर म्हणजे मुलांमध्ये मिक्स होण्यासाठी त्याला थोडासा वेळ जाईल, म्हणजे तो वेळ मिळेल त्याला स्कूलमध्ये घातल्यावरती. तर अशा गोष्टी त्यांनी आम्हाला सजेस्ट केल्या, त्या खूप हेल्प झाली. तर त्यांच्या सजेशननुसार आम्ही गेलो तर आम्हाला खरंच खूपच फायदा झाला. तर त्याच्यानंतर आम्ही काय प्रोसेस केली की आम्ही काउन्सिलच्या वेबसाईटवरती जाऊन आम्ही स्कूल ॲडमिशनसाठी जो फॉर्म असतो ना तो फॉर्म फिलअप केला. आणि त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडनं विचारलं जातं की तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामधले तुम्ही 3 स्कूलची कुठल्याही नावं सांगा जे एरियामध्ये असतील. तर असलेल्या स्कूलची आम्ही प्रेफर केलं की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाच्या, म्हणजे आमच्या घराच्या जवळ जे जवळ आहे त्याचं नाव आम्ही प्रेफर केलं. त्याच्यामध्ये फिलअप अपडेट करता येतं आपल्याला. आणि त्यानंतर आणि आपल्याला म्हणजे त्या 3 स्कूलमध्ये आपल्याला जे स्कूल हवं आहे त्याचं तुम्ही एक प्रेफरन्स देऊन ठेवू शकता की आम्ही ज्या एरियात राहतो तिथनं हे स्कूल खूप जवळ आहे, तर आम्हाला हे स्कूल मिळेल का म्हणजे तुम्ही फक्त प्रेफरन्स देऊ शकता. ह्या गोष्टी मिळेल का वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये नाही लिहू शकत, तर फक्त प्रेफरन्स देऊ शकता. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक 3 दिवसानंतर, म्हणजे मला स्वतःला पर्सनली 3 दिवसानंतर मेल आलेला की म्हणजे टचवूड की आम्ही जे स्कूल निवडलं होतं, प्रेफरन्स दिलेला, ते स्कूल आम्हाला मिळालं. तर त्या स्कूल मिळाल्याच्या नंतर काउन्सिलकडनं आम्हाला स्कूलच्या डिटेल्स शेअर झाल्या आणि मग आम्ही स्कूलशी कॉन्टॅक्ट केला. तर स्कूलकडनं आम्हाला एक पर्टिक्युलर डेट दिली की ज्या दिवशी उर्विलचे डिटेल्स, म्हणजे माझ्या मुलाचे, त्याचं नाव उर्विल आहे, तर त्याचे डिटेल्स त्या दिवशी आम्हाला तिथे जाऊन सबमिट करायचे होते. आणि त्याच दिवशी आम्हाला त्याची इंट्रोची डेट सांगितली की ह्या दिवशी तुम्ही त्याला स्कूलमध्ये घेऊन या, त्याचा इंट्रो वगैरे होईल. म्हणजे तो ज्या इयरमध्ये आहे त्या क्लासरूममध्ये त्याचे टीचर्स कोण असतील त्यांच्याशी त्याचा इंट्रो होतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक मेल थ्रू एक पर्टिक्युलर डेट दिली जाते की त्यानंतर तुम्ही त्याचं स्कूल पुढे कंटिन्यू करू शकता. तर असा होता माझ्या मुलाचा एक्सपिरियन्स. त्याचा ॲडमिशन कमेंटद्वारे शेअर करून सांगू शकता, किंवा तुम्ही कमेंटमध्ये अजूनही मला विचारलं की अजून कशाबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे तर तुम्ही तेही सांगा मला. मी नक्की त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि प्लीज आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.